हॅलो हॅलो हॅलो, नमस्कार सर्वांना. मी साक्षात पुरुषोत्तम मिस्त्री इज बॅक. क्लीन शेव केलाय. तर आज आम्ही चाललोय अक्कलकोट स्वामी समर्थ मठ, तसंच गाणगापूरला जातोय. पहिला आम्ही गाणगापूर करून अक्कलकोटला जाणं. माझ्यासोबत आहे श्रेयस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा मेंबर असा आहे, कारण तो एकटाच ड्रायव्हिंग करणार आहे आणि त्याचे सगळे एकट्याचेच लागणार असे, म्हणून माझं जास्त लाड होणार आहे. म्हणून त्याच्यात जास्त आम्ही लाड करणार आहे. असं बाकीचं काही टेन्शन नाही. आणि माझा नवरात्रीचा उपवास पण आहे, मुद्दा तो आहे कडक, तो पण एकदम तुम्ही पाहू शकता. माझ्या पायात चप्पल पण नाही, असा वाला कडक उपवास आहे. आता बाकीची सगळी लोक येणार आहेत, ते आता तिकडे थांबले. मी सगळी गाडी इथून आता घेऊन आलो. आता पाहू मग आपण किती मजा येते या ब्लॉगमध्ये. अजून गणपतीचा चालूच आहे, अजून 4था भाग कालच रिलीज केला. तर आता बाकीचे सर्व येणार आहेत, हळूहळू येत आहेत. तर हा एक आलाय, हा काल्या, हाच लेट असतो दरवेळी मला आमच्याकडे. 4 जण बसताना मुश्किलच नाही का गाडीची कॅपॅसिटी. तर हे सर्व आले, तोंडाला पोहतात बघा कशी. हे मिलिंदला पहिलं पाठव, मिलिंदला पहिलं पाठव. अभि आहे, अभिचे बाबा आहेत. मिलिंद ही कुठे गेली? आणि हा महेश, याचा खूप मोठा खारीचा वाटा. त्या दिवशी पाठची खिडकी थोडी तरी खोलायला होती. महेश, तुला आम्ही आठवण, तुमची आम्ही याद काढू. काय म्हणतात त्याला? प्रसाद घेऊन या. येताना कोण घेऊन या? प्रसाद घेऊन या. प्रसाद माझ्या बहिणीचा नवरा आहे, त्याला मी सांगतो नक्की तुझ्या घरी यायला. आणि इथे चला मंगल मूर्ती, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. काय चाललं फिरू? काय चाललं रे? चालला अक्कलकोटला. ती 30 वर्षाची झाली, तिच्या मम्मीने संतूर खाल्लेला. पावडर खाल्ली की साबण? ही बाई, या बाई सोबत माझं लग्न होणार, त्याशी मला त्रास देत असते रोज. आमचा 20 तारखेला साखरपुडा आहे, तर तुम्ही या. हा जेव्हा ब्लॉग बघाल तेव्हा तेव्हाही ब्लॉग आहे. हा लग्नाचा ब्लॉग होणार आहे, लग्नाचा ब्लॉग होणार आहे. ही गवळण अडायची, ही गवळण अडायची नाही, ही गवळण अडायची नाही, गवळण अडायची नाही. भाव अंतरीचे हळवे जसे जुई फुला. ओरिजिनल वेगळं आहे, ओरिजिनल याच्यापेक्षा फालतू आहे. पाळणा सोन्याचा, पाळणा सोन्याचा, दीप लाविला लोण्याचा, दीप लाविला लोण्याचा. गाडी बघ, गाडी बघ. तर आता आम्ही पनवेल सीएनजीच्या इथे आहे. आम्ही सगळेजण उतरवलंय. हवा आपला बोचा दाखवतोय एकच, बाकी सगळे बाहेर उतरलेले आहेत. हे बघा आवाज येत आहेत त्याचे बाबा.
गाडी चालवतोय, वैतागलाय जरा जरा असं दिसतंय तोंडात. बोला रे त्याच्याबरोबर. अरे जादू जादू. तर इथं आम्ही CNG ला थांबलेलो. पुन्हा येईल आता थोड्या वेळातच. हे आमचे चंद्रा चौकडे बघा नुसते खेळत आहेत. कुरकुरे बघ कुरकुरे. 7-11 आहे हे वगैरे. कुरकुरे बघ. अरे पॉपकॉर्न, उपवासाचे पॉपकॉर्न. म्हणून तुम्हाला मी अमेरिकेला नाही नेत. हे चालतं. हिला ओळखलात का? ती कोकणाच्या ब्लॉक मधली भक्ती मालवडे. हेच ती कार्टी जी सतवत असते मला सारखी. छान. काय गरज काय, गरज काय, गरज काय, विषय काय? एक तर उपवास आहे आणि तू येऊन हॉटेलमध्ये बसवतो. हा 100च्या पुढे गेलो मला. सासरला ही बहीण निघाली, भावाची झाली, नेसली माहेरची साडी, घातला नाही तिने. नेसली माहेरची साडी. गणा धावरे मला पावरे, गणा धावरे मला पावरे, तुझे प्रेमाचे किती गुण गावरे, तू दर्शन मला दावरे. गणा धावरे, तुझा गण्या का नाही धावत आहे? तुझा गण्या का नाही धावत आहे? काय दिलंच का आन्सर? तिचा गण्या काय झोपलाय? मग ती टिकली काढलीस तर ते पोरगाच वाटची आणि थोबाड पण ठेवलं असतात. पाजी जेवलास काय? आई यो कोणता पंजाबी? कोल्हापूरकडून आलास? जेवलास? पाहुणा हागला काय? हागला आम्ही. जेवला काय? झाली खरे हागला. जेवला काय? राखी सावंत आली काय? अरे तू ना छोटा पावडर. जेवला काय? जेवला काय? जेवण झालं का? काय जेवला? जेवण झालं. तर आता आम्ही थांबलोय सगळे जेवायला. तर आता आम्हाला इथे एक साबुदाणा खिचडीसाठी उपवासाचं भेटलंय. उपवास आहे माझा आणि आमचा, त्याच्यामुळे आम्ही इथं साबुदाणा खिचडी खायला आलोय. नशिबान भेटली, खाऊन वगैरे झालेलं आहे. आम्ही आता निघणार आहे. पोचणार किती असं माहीत नाही. भूक लागली, उलटी येते, जा तिकडे. आणि इकडे हलवत जसा रोड आता तसं चालवणार ना ते. तू मागे बस. आता कोणाला सुसू शिशी करते नाही, उलट त्याच्यावर एक सांगतो, जर कोणाला सुशिलाला भेटायचं असेल, हे मी गावाला शिकलो शब्द हा, सुशिला. सुशिला मस्त रे. मग जाऊन एकत्र सुशिलाला भेटून या. कोणाचं राहायला झाली असेल. तर आता वाजले 3:30. आम्ही आहे सोलापूरमध्ये. हे बघा, संपली ताकद, संपली. हे आहे मग. यादों में बसाया तुमको, ख्वाबों में छुपाया तुमको, यादों में बसाया तुमको, मिलोगे हमें तुम जानम कहीं ना कहीं.
फायनली आम्हाला रूम भेटलेले आहेत आंघोळीसाठी आणि हे इकडे बॅक साईडला इकडे आहे. एकच आहे रूम. तर आमची आता तयारी झाली सगळ्यांची. सगळे जगामगा माझ्याकडे बघा असं झालंय. जगामगा माझ्याकडे बघा असं झालंय सगळ्यांचं. तर आम्ही आता तिथून निघतोय तिला दत्ताचं दर्शन घ्यायला त्या मंदिरामध्ये. चला फॉलो मी. ही आमची भक्ती, ती आता कॅमेरामॅन होती माझ्यासाठी. तर आता आमचं दर्शन झालंय, मस्त दर्शन झालंय. आतमधला व्हिडिओ काढला नाही कारण आम्ही दर्शन करायला आलो, त्याच्यामुळे आतमध्ये देवाला जास्त महत्त्व दिलं. तर आता आम्ही पोचलो ते संगम आहे तिकडे. का हो Just observing what people are doing. हां तू पहिल्यांदा बघतो मा. हां अरे हे सगळं आहे, हे मूवीमध्ये पण सीन आहे. हा जो सीन आहे ना, हा सीन सगळा मूवीमध्ये होता. ते आपण आता प्रदक्षिणे घातलं तिथं काय होतं? प्रदक्षिणे घातलं तिथं काय होतं? ते तिथे औदुंबरच जुना वृक्ष आहे. म्हणजे ज्यावेळी तिथे सप्तगुरू तिथे वास्तव्यास होते त्यावेळेपासून तो एक जुना वृक्ष आहे तिथे, आणि तिथे पारायण केलं जातं. हा येस. आता संगम वगैरे सगळं झालेलं आहे. आता आम्ही जातोय अक्कलकोटला. तर आम्ही अक्कलकोटला पोचलोय, पण त्याच्या अगोदर आम्ही चाललोय खंडोबाच्या मंदिरामध्ये. तर आम्ही आता आहे पार्किंग मध्ये. पार्किंग एरिया इकडे. तर आम्ही आता पोचलोय स्वामी समर्थांच्या इथे. ते दोनदा वाजले की म्हणजे उघडला.
समाधी आहे. बाळाप्पा महाराज स्वामींच्या सेवेत प्रत्यक्षात 22 वर्ष होते. ते दुपारी 12:30 ते 3 महाप्रसाद असतो दररोज. संध्याकाळी 7 ते 8 आरती असते. 8 ते 10 परत प्रसाद असतो. ही स्वामींची गादी आहे. स्वामींच्या पांढऱ्या इथे पण आहे. स्वामीचं शेजघर आहे. अभिला विचार. स्वामीला काकड आरती असते. संध्याकाळी 7 ते 8 आरती असते. स्वामीला हुक्का दिला जातो. निद्रिस्त केलं जातं. मच्छरदाणी लावली जाते. गुरु शिष्याची भेट या मठात अनेक वेळा झाली असल्या कारणाने स्वामीचे सर्व नित्य कार्यक्रम या मठात चालू आहे. स्वामीचं शेजघर म्हणतात त्याला. हे बघा, त्याच्या खाली पांढरे जे पादुका आहेत, स्वामी समर्थांनी बाळाप्पा महाराजांना स्वहस्ते दिलेल्या त्या मूळ चिन्ह पादुका त्याच आहेत. त्या पादुका घेऊन बाळाप्पा महाराजांनी हा मठ स्थापन केला. तर या मठाला 124वा वर्ष चालू आहे. बाळाप्पाचे गजानन महाराज शिवपुरी असं गुरु शिष्य परंपरा आहे, म्हणून मला गुरुमंदिर नाव आहे. आणि बाळाप्पा महाराजाचा हा स्वामी समर्थ महाराजांचा मूळ ओरिजिनल फोटो अमेरिकेच्या कोडॅक कंपनीने 1872 साली स्वामी समर्थ हयात असताना सर्व शिष्यगणासमेतचा कॅमेऱ्यातला भारतातला पहिला फोटो आहे. मधले स्वामी समर्थ महाराज, पलीकडचे खाली बसलेले चोळाप्पा महाराज समाधी मंदिर, माझ्याकडचे खाली बसलेले चोळाप्पा महाराजांचे जावई श्रीपाद भट, वरच्या कोपऱ्यात हात जोडून उभे असलेले ते बाळाप्पा महाराज, खांद्यावर चौरी घेतलेले भुजंगा स्वामीचे सेवक, अक्कलकोटच्या राजांनी त्यांची त्या काळी नेमणूक केली होती. पलीकडच्या पांढऱ्या साडीच्या कोपऱ्यातल्या वरच्या बाजूच्या सुंदराबाई, पलीकडे रामाचं मंदिर आहे. रामदास स्वामींनी स्थापन केलेलं राम मंदिर आहे. गोशाळा आहे. माहिती ती स्त्री 2 मध्ये स्टार्टिंगला पोरगी बाहेर येते सिगरेट मारायला आणि ती अशी या दरवाज्यातून बाहेर येते अशी आणि इथे येऊन सिगरेट मारत असते. हा, पण इथं बंद आहे. पण सोडून आपण इकडे बघूया. मग तो असा गडगड तिथून खाली येतो. हा बघ त्या गटाराची तिथे. हे खोटी स्टोरी आहे. इकडे हे शूट नाही झालेलं आहे. शूट झालेलं नाही आहे पाहिजे. तो आमचा माकड उड्या मारतोय बघा. पाणी 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 हे चोळापमानाचं जुना वाडा होता. पडलाग म्हणून बांधकाम केलं आहे. हे चोळापमानाची गिरी महाराज वास्तू केलं त्या ठिकाणी.
महाराजांनी 1878 वाड्यामध्ये समाज घेतला. 146 वर्ष पूर्ण समाज ते चोळापमानच घर स्वामींनी वापरले खडा. स्वामी 21 वर्ष या ठिकाणी वास्तव केले ना, त्या ठिकाणी स्वामींनी हे घटना अवतार दाखवले. शंकरांचा हा स्वामींचा अंगारचा लक्षण आणि ह्या स्वामींच्या रक्तचंदन पाडून मोटरसायकल नसायची. काही पण 5व्या गुरुवारी काढलेले 4 फोटो ब्लॅक अँड व्हाईट. गुडघ्याच्या खाली हा अजानुभव 7.5 फूट आहे स्वामींची उंची. तो स्वामींचा अंगारका जो आहे ना, तो मुस्लिमचा दिला. पूर्वी गावामध्ये वेस असायचे, तिथं स्वामी जाऊन थांबले होते. एक मुस्लिमचा मजाक मस्करी केला स्वामीसोबत. ते रिकामा होका दिला स्वामींना पाजवायला. तो चिलीम दिसते ना, त्याच्यामध्ये तंबाखू नाही, गांजा नाही, गुटखा नाही, कुठलं काहीच नाही. त्याच्यातनं स्वामीने अग्निजाला काढली, धूर येते काढले, माती मागून हा शेळ काढले. त्याच्यामध्ये ते उर्दू भाषा छान शिकार ते आहेत आणि त्यांच्या गळ्यातले रुद्राक्षमान. हां, स्वामींची अशी समाधी. तुम्ही ज्येष्ठ आता दर्शन म्हणालात ना, ते पण पूर्वी वाडा होता. एक वाडा पाडून स्वामींनी अशी समाधी केली. जशी आळंदीला ज्ञानेश्वर मौली घेतले तशी संजीवनी समाधी. ते पाठी 5 वाजता अशी ओपन उघडती समाधी, 5 ते 10:30 पण. त्याच्यानंतर मुकुट ठेवून सजावट असते. आणि आता ज्या अंगणामध्ये विहीर पण बघितलं ना, ती चोळाप्पा महाराज विहीर खोदली, पाणी लागलं नाही. ते 80 फूट खोल स्वामींनी स्वतःहून लघुशंका केली. त्यावेळेला पाणी सर्व नद्यांचं पाणी घ्यायला येतं. तुला कुशावर ते विकल्प चोळाप्पा महाराजांची 5वी समितीचा लोक टेकवा प्रत्येकाने येते. थँक्यू. आणि तर आता आम्ही सगळं अक्कलकोटचं दर्शन वगैरे आमचं झालेलं आहे. आता थोडीफार प्रसाद वगैरे घेऊ आणि इथून आम्ही विचार चालला आहे की आम्ही पंढरपूरला पण जाऊ. बघू, जर वेळ भेटला त्या टायमात आम्ही पोहोचलो तर आम्ही पंढरपूरला नक्की जाऊ. तर आमचं दर्शन झालंय सर्व नाही, फक्त पंढरपूर बाकी आहे. सर्वात मेन देव म्हणून आता आम्ही निघतोय पंढरपूरला. अशा तऱ्हेने हा छोटासा अजून एक छोटासाच प्रयत्न सफल होणार आहे आमचा. पाहू तो सरळ हा जो जातोय ना, तर हा मग ह्याच्या साईडने काढलंच तर बरं होईल. पण अरे यार, आणि पाहू दे 1 2 जाते की नाही जाते. गेली 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 सेकंड आणि 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 गेलो. अशा तऱ्हेने आम्ही पास झालेलो आहोत. हे जी वरती लाईन आहे तिथं आम्हाला जायचंय.
जाम लाईन आहे आणि वरून पण आहे. चंद्रभागा गेली पाठी, काय बघणार तिथे गेली पाठी. तर आमचं दर्शन झालेलं आहे ना तिथे पंढरपूर. देवाचं दर्शन झालं हे महत्वाचं आहे. खाली समोर देवाचं दर्शन झालं हे महत्वाचं आहे. पायाला हात लागून तरी दरवाजा होता त्यांना तिकडे जायचा. तर आता समोरून ट्रेन जाणार आहे आणि आम्ही त्या फाट्यामध्ये थांबलोय. फाटकावर फाटकाच्या मागे थांबलो. फाटकाच्या मागे थांबलो. मराठी सुद्धा आणि तर आता आमचं सर्व जेवण वगैरे झालेलं आहे. आता आम्ही निघतो इकडून मुंबईसाठी. गाडी आमची रेडी आहे, प्रॉपर रेडी. गुड मॉर्निंग सगळ्यांना. दिवस दुसरा आहे. आम्ही झोपलेलो थोडा वेळ कारण खूप त्रास झालेला ड्रायव्हिंगसाठी. सकाळची मॉर्निंग झाली आहे. आम्ही आता आहे मुंबई हायवेवर. मुंबई आमच्याकडून 145 किलोमीटर आहे. तो आपण बघू शकता चारों तरफ धोक्या ही धोक्या. असा हे बघा, आता भक्ती निघत आहे. तिचं घर आलं आहे आमच्या इकडे. कुठे गेली भक्ती? ए भक्ती, बाय. शिव शिर्डीला. तर आता आम्ही पोहोचलोय. आम्ही सगळे इकडे पोहोचलोय. आता आम्ही सगळे आपापल्या घरी जाणार, आपापल्या कामाला जाणार. बॅग घेतलं त्यांनी. आणि बाबा, ओ चला बाबा, बाय. आम्ही आता पोहोचलो. पार्किंग मध्ये गाडी लावली आहे आणि आम्ही आमची दशानन घेऊन परत घरी चाललो आहोत. तर भेटू पुन्हा सेकंड व्लॉगमध्ये. हां, चला बाय. चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.